नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे, मी सुद्धा मजेतच आहे। तर चला आज एक झटपट अशी रेसिपी बघूया। ही रेसिपी बघून काय वाटतं तुम्हाला? कशापासून बनवलेली असेल? मी वेळ न घालवता आपण बघूया रेसिपी। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट नक्की करा बरं का। तर इथे घेतलेला आहे मी अर्धा किलो बारीक रवा। एक मेजरिंग वाटी सेट करायची मेजरसाठी, नाही तर वाटी नसेल तर तुमच्याकडे मेजरिंग कप असेल तर उत्तमच। तर इथे 2 वाटी रवा आहे, बारीक रवा आहे हा, चाळून घ्यायचा। आणि 1 वाटी दही घेतलेला आहे। दही सुद्धा मी घरी बनवलेलंच आहे, बघा किती खवलेदार घट्ट असं दही तयार झालेलं आहे। याची रेसिपी मी तुम्हाला नंतर देईलच। तर 2 वाटी रव्यासाठी 1 वाटी दही आणि त्याच सारख्या वाटीने 1 वाटी पाणी घ्यायचं। व्यवस्थित फेटून घ्यायचं सगळं एकाच डायरेक्शनमध्ये आणि किमान अर्धा तास हे पीठ आहे ना मुरण्यासाठी बाजूला ठेवायचं। कारण रवा जो आहे ना ते भरपूर पाणी शोषून घेतं ना, तर गरज पडली तर गरजेनुसार पाणी घालायचं। आता माझ्याकडे इडली मेकर नाही आहे, त्यामुळे मी इथे एक जुगाड लावलेला आहे। तर बघा, आपण कुठलाही पदार्थ स्टीम करतो ना, ती चाळणी घेतलेली आहे, त्यामध्ये छोट्या छोट्या वाट्या घेतलेल्या आहेत, त्यांना तेल वगैरे लावून घेतलं व्यवस्थित। आता पीठ आहे आपलं, याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि चिमूटभर खायचा सोडा घालायचा आणि परत एकदा एकाच डायरेक्शनमध्ये मस्त असं फेटून घ्यायचं। व्यवस्थित फेटून घ्यायचं आणि वाटीमध्ये थोडं थोडं मिश्रण घालायचं। आता इथे एक ट्विस्ट आहे कारण आपण बनवत आहोत मसाला स्टफ इडली। तर यासाठी स्टफिंगसाठी मी वापरलेला आहे बटाट्याचं भरीत। तर बटाट्याच्या भरीतची रेसिपी सुद्धा आपण पुढे बघूया व्हिडिओमध्ये। तर थोडं थोडं मिश्रण घालायचं इडलीचं आणि त्यानंतर जे बटाट्याची स्टफिंग आपण तयार केलेली आहे त्याची छोटी छोटी टिक्की करून तुम्ही इथे घालू शकता। मी असंच घातलेलं आहे कारण मिश्रण खूप गरम होतं। आणि वरून परत एकदा थोडं थोडं इडलीचं मिश्रण घालायचं आहे, म्हणजेच ते स्टफिंग आपण कव्हर करायची आहे। अशा प्रकारे कव्हर करून घ्यायचं। वाटी टॅप टॅप करायची, त्यामुळे कुठेही लम्स राहणार नाही। पाणीला उकळी आलेली आहे, त्यामध्ये आपण ही चाळणी ठेवायची आणि वर झाकण ठेवून द्यायचं, हवाबंद झाकण ठेवायचं, कुठूनही वाफ निघायला नको आणि 20 मिनिट स्टीम करायचं। इथे आपण सांबार बनवत आहोत अलीकडे। तर घेतलेली आहे 2 चम्मच तुरीची डाळ, 2 चम्मच मुगाची डाळ। छान पाण्याने धुवून घ्यायची 2-3दा आणि 15 मिनिट भिजत ठेवायचं। भिजत ठेवायची गरज नाही आहे, पण भिजत जर घातलं तर लवकर शिजते। तर बघा, बाजूला ठेवून द्यायचं थोडंसं पाणी घालून। अलीकडे आता आपण शेवग्याच्या शेंगा सोलून घेऊया। तर याचा शॉर्ट व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे, तुम्ही बघू शकता। शेवग्याच्या शेंगा झटपट सोलायच्या असतील ना तर ही ट्रिक वापरायची। मधून एक कट लावायचं आणि त्याची साल खिचून घ्यायची। त्यानंतर ज्या बाजूने साल निघालेली आहे ना त्याच बाजूने अर्धवट कट लावायचं। पूर्ण कट लावलं तर ते आपल्याला मग आणखी सोलत बसावे लागेल। बघा, अशा प्रकारे मी सांगितलेलं कळणार नाही, व्हिडिओ बघा तुम्हाला लक्षात येईल। अशा प्रकारे झटपट आपल्या शेंगा सोलून होतात, नखांना पण त्रास होत नाही। बटाटे सुद्धा मी उकडून घेतलेले आहेत। आपण आता बटाटे कुकरमधून बाहेर काढून गार पाण्यामध्ये ठेवूया, म्हणजे लवकर थंड होतील बटाटे। बटाटे थंडे होईस्तोवर आपण सांबारला फोडणी देऊया। तर बघा, साहित्य घेतलेलं आहे बारीक चिरलेला कांदा, 2 कांदे घेतलेले आहेत, 2 टोमॅटो घेतलेले आहेत। तर तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये घालूया जिरे, मोहरी, कढीपत्ता, पावटा घेतलेला आहे मी इथे। पावटा पूर्णतः ऑप्शन आहे, आमच्याकडे याला पोपट म्हणतात, पोपटीचे दाणे म्हणतात। तसेच 2 कांदे घेतलेले आहेत, बारीक चिरून घेतलेले आहेत, शेवग्याच्या शेंगा, लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत, टमाटर घातलेले आहेत, 2 बारीक चिरलेले टमाटर घेतलेले आहेत, सोबतीला चवीनुसार मीठ घातलेलं आहे। मीठ घातल्यामुळे आहे ना टमाटर लवकर सॉफ्ट होतो आणि लवकर शिजतात। तर बघा, आता लाल तिखट, हळद, धने पावडर घातलेला आहे, सांबार मसाला घातलेला आहे, ते जरा स्किप झालं पण मी सांगते। त्यानंतर जी आपण भिजत घातलेली डाळ होती ना ती डाळ घालायची, हाटून घ्यायचं व्यवस्थित आणि गरजेनुसार पाणी घालून कुकरमध्ये
2 ते 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या. मस्त चविष्ट असं सांबार तयार होतं. तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा आणि तुमच्याकडे जर एक्स्ट्रा भाज्या असतील ना त्यासुद्धा घाला. तर आता आपण बनवूया बटाट्याच्या भाजीसाठी वाटण. तर इथे घेतलेलं आहे 1 चमचा जिरे, 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे, 7 ते 8 हिरवी मिरची घेतलेली आहे, 2 चमचे धने घेतलेले आहेत, अख्खे धने घेतलेले आहेत. तसेच कोथिंबीरसुद्धा घालू शकता. मी इथे हळद आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. तेल गरम केलं, त्यामध्ये घातली मोहरी, केलेलं वाटण आणि मस्त असं परतून घ्यायचं. खमंग वास येतो बरं का. आणि 1 वाटी ताजे हिरवे मटार घेतलेले आहेत. मस्त असं परतून घ्यायचं. स्मॅशर असेल तर मटर स्मॅश नक्की करा. आणि हे नवीन बटाटे होते त्यामुळे मला किसून घ्यावे लागले उकळल्यानंतरही. तर ग्रेट केलेले बटाटे घातले, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. फ्रेश कोथिंबीर घालायची. मी स्किप केलेली आहे, कोथिंबीर घातलेली नाही. आपली मस्त अशी बटाट्याची स्टफिंग तयार आहे. तर बघा सांबारसुद्धा रेडी आहे, इडलीही रेडी आहे. आणि तर बघा 20 मिनिटानंतर इडली छान शिजलेली आहे. आता आपण व्यवस्थित काढून घेऊया इडली. बघा मी सुरी घातलेली आहे, एकदम क्लिअर निघालेली आहे, म्हणजेच आपली इडली व्यवस्थित शिजली. 5 मिनिट गार होऊ द्यायचं. नंतर कळा मोकळ्या करायच्या वाटीच्या आणि असं पलटी करून थोडंसं टॅप करायचं. इझिली इडली डिमोल्ड होते. खूप चविष्ट झाली आहे. एकदा नक्कीच बनवून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.